एकच वर्ष होतो 1998 ते 99 एक वर्ष. त्यावेळेस सहकार मंत्री या महाराष्ट्राचे सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा साहेब होते लक्षात. आणि जर शिवसेना आणि भाजपची युती होती त्याच्यामध्ये पहिला भाजपचा झाला, शिवसेनेचा झाला, नंतर भाजपचा झाला, नंतर शिवसेनेचा झाला, नंतर भाजपचा झाला. एक वर्षाचा कारकीर्द होती आणि पूर्ण काळ त्यावेळेस युतीचं सरकार होतं. आणि या मतदारसंघाचे आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा साहेब होते. त्या कार्यकाळामध्ये काय कामं झाली? पुष्कळ कामं झाली साहेब. मी सांगतो ना तुम्हाला, या ठिकाणी आता तुम्ही जी मुलाखत घेत असताना काही ठिकाणी हे उड्डाण पूल मीच केलं, मी आता काही मी बघितली काही काल मुलाखत बघितली आणि मुलाखतीमध्ये काही बोललं तर त्याला अर्थ नसते. एका वर्षाच्या कालावधीमध्ये मी सांगतो तुम्हाला शहराचा बराच ठिकाणी मी विकास केलेला आहे आणि फंडिंग त्यावेळेस कमी होती आणि रस्ते असो नाली असो जे काही करायचं असते मी ते त्या हिशोबाने केलेलं आहे. आज जे काही विरोधक आरोप करतात की शहराचा विकासच झाला नाही, त्या म्हणजे आरोपांना कसं उत्तर देणार? नाही, विरोधक आरोप करतात. विरोधक म्हणजे कोण मला असा प्रश्न आहे. विरोधक म्हणजे कोण? जे प्रतिस्पर्धी असतील तुमच्या निवडणुकीमध्ये. हा, मग त्याला विरोधक म्हणता येत नाही साहेब. प्रतिस्पर्धी उमेदवारानं काय आरोप केला? शिवसेनेकडे सत्ता होती, मागच्या वेळेस शिवसेनेकडे सत्ता होती. 2016ला जनतेमधून निवडून आलेला हा श्रीनिवास पोरजवार होता आणि त्यानं सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आता काहीतरी विरोधक म्हणून म्हणता येतं समजा की त्यानं काहीच काम केलं नाही, असं कधी शक्य होत नसते नगरपालिकेमध्ये. कारण त्यावेळेस मला असं वाटते की 14 ते 19 माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस होते आणि बराच काही फंड आलेला होता. हे गार्डनचं काम जे 4 कोटी रुपयाचं आहे माननीय सुधीरराव मुनगंटीवार याने दिलेलं आहे तिथं त्या काम. त्या 4 महिन्याखाली आमदार साहेबांनी नारळ फोडलं होतं 2.5 कोटी रुपये खर्चण्यासाठी, वसमतकराची ताण भागवण्यासाठी. काम झालं काय आणि वसमतकराची ताण भागली का? नाही, ताण भागाचा विषयच नाही आला त्याच्यामध्ये. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही हे बघा ताण भागाचा जे म्हणाले तुम्ही की कारण त्यावेळेस महायुतीमध्ये ती परिस्थिती वेगळी राहते. बाहेर ऐकून घ्या तुम्ही मला लक्षात आलं ताण भागलं की नाही. आता मी सांगतो की 15 दिवसाला एकदा पाणी येते, मग ताण कुठं भागल्या गेलं? 15 दिवसाला एक पाणी येते. इथं शहरामध्ये एका काळामध्ये 2 टाइम पाणी येत होतं. 2 टाइम पाणी येत होतं. त्या 2 टाइम पाणी येत नाही, 15 दिवसाला 20 दिवसाला पाणी येते. मोठी योजना चालू आहे, मोठी योजना सुद्धा चालू आहे ना, त्याच्या संदर्भात सुद्धा माहित आहे. ती 2.5 कोटीची कशी योजना झाली, किती बोगस काम झाले हे सुद्धा आपल्याला माहित आहे. साहेब आता निवडून आल्याच्या नंतर मग ड्रेनेजचा विषय असेल, जुन्या काही नळ्या असतील तर कसं व्यवस्थापन करणार? नाही, केंद्र शासनाच्या एक लक्षात घ्या की काही लोक काय म्हणाले की मी आमदार आहे, मी इथं आमदार आहे आणि मी तिथं काम माझ्याशिवाय काम होणार नाही. कारण आमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो आहे मी सांगतो देवेंद्र फडणवीस आहे आणि आम्हाला निधीची कमतरता कुठंच भासणार नाही. केंद्रामध्ये सुद्धा आमचे नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात इथं आपले देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळं इथला विकास आमच्या डोक्यामध्ये जे काही आहे ते, आणि मी सांगतो यांच्यापेक्षा एक्सपर्ट आहे. आणि मागच्या काळामध्ये तेच मला विचारत होते की बोटेवाड साहेब इथं काय करायचं, तुम्ही सिनियर होतं आणि आज त्याचा विषय आहे की जुन्या लोकांना हटवायचं. अहो अजित पवार सरकार 7-8 वेळेस विधानसभेमध्ये निवडून येतो. पहिलं त्याने खुर्ची खाली केली पाहिजे. जो चांगला काम करतो तो किती वेळेस निवडून येतो ना, त्याच्याबद्दल काही विषय नसते, पण त्यांना दाखवायचं मी फार काम केलेलं आहे आणि आमचाच सल्ला घेतलेला आहे. तिनं काय करायचं आमचं मार्गदर्शन सर्वच काय घेत होते ते. अण्णा एक शेवटचा प्रश्न विचारा ना. वसमत तालुका असेल, औंढा तालुका असेल, यांना पुरवण्यासाठी तळ्याला जे आहे ते भरपूर पाणी आहे आणि यापूर्वी देखील होतं. परंतु असं म्हणतात की वसमतची नगर परिषद जी आहे ती तुमच्यासारख्या आणखी 2-3 जणांच्या भोवती फिरती आहे. तर मग ऐका ना, तर मग या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाहीये, कचऱ्याची व्यवस्था नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही नगराध्यक्ष होणार आहात, आमची ताई नगराध्यक्ष होणार आहेत, काय पुढची भूमिका असणार आहे? साहेब तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्या तळ्याभोवती जे पाणी आहे, तुम्ही असं म्हणणं आहे आपल्याला सिद्धेश्वर धरणातून पाणी आणि पहिली योजना जी आणली होती 2006ला ती 33 कोटी रुपयाची योजना होती, बरोबर आहे. आणि त्यावेळेस होते केंद्रातली मिनिस्टर सूर्यकांताबाई पाटील आणि त्यावेळेस आमदार मंत्री मध्ये होते आपले जयप्रकाश धाणेगावकर साहेब. या दोघांच्या कल्पनेतून ही त्यावेळेस अर्जन्सी म्हणून आणि हिंगोलीला सुद्धा जी पाणी पुरवठ्याची योजना आणली होती दिलीप चव्हाण आणली होती त्यावेळेस त्या काळामध्ये. आणि इकडे नगराध्यक्ष म्हणून सुनील भाऊ होते आणि मी सुद्धा त्याच्यासोबत, कारण युतीचं सरकार असल्यामुळं त्याच्यासोबत होतो.
आणि त्या प्रकरणातून मी संतोष मला 33 कोटीची योजना आली. आता तुमचं म्हणणं आहे की आमच्या पाठीमागं जे फिरते, आता मला सांगा, आम्ही सर्व म्हणजे एका पक्षाचा जरी नगरसेवक राहिला, उपाध्यक्ष राहिला, सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन जाणारा, सोबत घेऊन काम करणारा एकमेव नगरसेवक असेल तर शिवदास मुनगंटीवार. हे तुम्ही प्रत्यक्षात सर्व पत्रकारांना, सगळ्या नागरिकाला ही माहिती आहे. कारण आपण कुठल्याही भेदभाव, आज जरी माझी पत्नी या नगर परिषदमध्ये थेट जनतेतून जी उमेदवार, जरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, तरी मी तुम्हाला एक सांगतो की नागरिकांचा एवढा सहकार्य, एवढा म्हणजे की सपोर्ट मी कधीच बघितला नाही. त्यामुळे आता ते काय दुधात साखर पडली, तसं ते केतमार साहेबाच्या निमित्तानं दुधात साखर पडली असं मला वाटतं.